पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्य शासनातर्फे आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रेचे आज धुळे शहरात अत्यंत भक्तिमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले। जनता पक्षाचे कार्यालय येथे आगमन होते। जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर आणि पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले। तसेच मनोहर टॉकीज परिसरातील शिवस्मारक ते गांधी पुतळा आणि देवपूर परिसरातील पदयात्रेत धुळेकर नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते। या ऐतिहासिक स्वागताला स्थानिक आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह अनेक दिग्गज नेते व समाज बांधव उपस्थित होते। याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या यात्रेमागील व्यापक भूमिका स्पष्ट केली। राज्यातील तब्बल 131 नद्यांचे पवित्र जल घेऊन जाणारी ही यात्रा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुष्काळमुक्त महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी संकल्पाची नांदी आहे, असा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला। 300 वर्षांपूर्वी राजमाता अहिल्यादेवींनी जलसंवर्धन, बारवाणी घाट बांधणीतून जो दूरदृष्टीचा वारसा दिला, त्याच विचारधारेवर चालून राज्याला दुष्काळमुक्त करण्याची ही प्रेरणा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले। धुळेकरांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादातून जलसाक्षरतेचा एक नवा अध्याय सुरू झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले। आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 25 तारखेपासून या जलयात्रेला सुरुवात केली। गोदा ते नर्मदा या 2 पवित्र नद्यांना आम्ही आता या यात्रेच्या निमित्ताने जोडतोय आणि माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची जी संकल्पना आहे आणि त्यांनी जो संकल्प केलेला आहे दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा, तो आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारधारेत पुढे जाताना आपल्याला त्यांचा आशीर्वाद घेऊन या कामाला सुरुवात करायची आहे। एकतर त्र्यंबकेश्वरून आपण गोदा जल घेतलेलं आहे, श्री क्षेत्र चौंडीहून पवित्र माती आपण घेतलेली आहे आणि पहिल्यांदा राज्यातील 131 नद्यांचं आपण पाणी आपण नर्मदेला घेऊन चाललेलो आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी 300 वर्षापूर्वी हे जे पाणी संवर्धनाचं काम केलंय, मंदिरांची पुनर्बांधणी केली, परंतु पाण्याच्या बाबतीमध्ये गावतळे असतील, बाराव असतील, विशेष महत्व त्यांनी दिलं। मला वाटतं तीच प्रेरणा घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही सगळे आता वाटचाल करतोय। आज धुळे शहरामध्ये आल्याच्या नंतर प्रचंड स्वागत या शहराचे लोकप्रिय आमदार मान्य अग्रवाल साहेब असतील, मान्य आमचे बदाने आमदार बदाने साहेब असतील, आमचे जिल्हाध्यक्ष आहेत रामफळकर, माजी आमदार कुणाल पाटील आहेत, सगळ्यांनीच मोठ्या उत्साहाने स्वागत धुळेकरांनी केलं। मला वाटतं आम्ही सगळे भारावून गेलोय। मला खात्री आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जो संकल्प केलेला आहे, त्यांच्या संकल्पनेला धुळेकर भरभरून पाठिंबा देतील, आशीर्वाद देतील आणि हा संकल्प दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा आम्ही पूर्ण करू याची आम्हाला खात्री।